40 गावात खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायंकाळी 7च्या आत घरी सोडा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती 40 गाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। आज आम्ही 40 गाव येथील पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे की आमच्या निवेदनात आम्ही म्हटले आहे की 40 गाव शहरात खाजगी कोचिंग क्लासेस चालतात। या कोचिंग क्लासेस संचालकांनी अनेक विद्यार्थी आम्ही 8 ते 9 वाजेनंतर घरी जाताना आमच्या निदर्शनास आले। या कारणास्तव आम्ही गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे की विद्यार्थी हा संध्याकाळी 7च्या आत घरी पोहोचला पाहिजे। महाराष्ट्र राज्यात अनेक मुलींवर लहान मुलींवर अत्याचार होत आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थींचे पालक देखील चिंतेत आहे, त्यांना भय वातावरण निर्माण झालेलं आहे। अशा परिस्थितीत गट शिक्षणाधिकारी यांनी 40 गाव येथील कोचिंग क्लासेस यांना संचालकांना समज द्यावी की विद्यार्थी हा 7 वाजेच्या आत घरी पोहोचला पाहिजे अशी आम्ही मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने केलेली आहे। ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळात पंचायत समिती समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, याची नोंद माननीय गट शिक्षणाधिकारी यांनी घ्यावी। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटलंय की 40 गाव शहरात अनेक खाजगी क्लासेस सुरू आहेत, परंतु बरेच क्लासेस रात्री 9 वाजेपर्यंत चालतात असं आमच्या निदर्शनास आलंय। सध्याची परिस्थिती बघता अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट व भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायंकाळी 7च्या आत घरी सोडा, खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांना योग्य ते आदेश द्यावे असे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती 40 गाव यांना देण्यात आले। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल भिडे, जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, 40 गाव शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील, अमोल पाटील, शेखर पाटील, दिनकर अण्णा पाटील, दीपक पाटील, समाधान जाधव, सोमनाथ मोहिते, पत्रकार कल्पेश महाले व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। आनंद गांगुर्डे, इंडिया स्टिंग न्यूज, 40 गाव।